सर्वांना जय हिंद। सर्वात प्रथम सर्वांना कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 25 वर्षानिमित्त आपण रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिवस पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात साजरा करत आहोत। त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा सैनिक कार्यालयात देखील आपण हा दिवस साजरा करत आहोत। जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून मागच्या वर्षी आपण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जवळपास 200 झाडं लावली होती आणि यावर्षी सुद्धा आपण 25 झाडं लावणार आहोत। जय हिंद फाउंडेशन हे वृक्ष लागवडीसाठी अहमदनगर भागामध्ये खूप मोठं कार्य करत आहे। मागच्याच आठवड्यात त्यांनी कोलार गावात जवळपास 300 झाडं लावलेली होती। हा अतिशय स्तुत्यपर उपक्रम असून मला त्यांचं खूप कौतुक करावं वाटतं आणि आपण सर्वांनीच त्यांच्यातून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त झाडे लावावीत, जेणेकरून आपल्या राज्यावर किंवा देशावर जे दुष्काळाचं सावट येतं ते दूर होईल। सर्वांना पुन्हा एकदा कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद। जय भारत माता की जय, भारत माता की जय। सर्व सैनिकांना तसेच माजी सैनिकांना जय हिंद। आज 26 जुलै 2024 म्हणजेच 1999चा पाकिस्तानवरती केलेला हा मोठा विजय। सन 1999मध्ये जे पाकिस्तानने घुसखोरी केली होती, त्यामध्ये घुसखोरीमध्ये भारतीय सैन्याला कठोर जबाब देऊन भारतीय सैन्याने पाकिस्तानला पळून लावले होते। त्यांचे सैनिकांचे खूप हालत खराब केली होती। तसेच आज जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून महासैनिक कल्याण लॉन अहमदनगर येथे 25 वृक्षांचे रोपण केले जात आहे आणि हे कर्तव्य जे जय हिंद फाउंडेशनने हाती घेतले आहे, हे जिल्ह्यामध्ये तसेच त्यांचे पैतृक गाव कोलारमध्ये 500 वृक्ष लावून शिवलिंगाची आकृती तयार केली आहे। हे झाडे 4 वर्षाचे होऊन पूर्ण झाले आहेत आणि एक निसर्गरम्य वातावरण खूप छान झाले आहे। असेच पर्यावरण संवर्धन करायचे म्हटले तर शिवाजीराव पालवे यांचे सर्वांनी आदर्श घेऊन हे झाडं पर्यावरण टिकवण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे। तरी त्यांना मी कवडेसर सैनिक जय हिंद। आज कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत। तर जे आपले जवान 99 साली 1999च्या टायमाला जे शहीद झाले, त्यांना सगळ्यात पहिलं म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली। आज जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून 25 फळांचे झाडांची लागवड करण्यात येत आहे आणि जय हिंद फाउंडेशनचं काम नगरमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं कार्य चालू आहे। भविष्यात त्यांनी आत्तापर्यंत 13,000 झाडांची लागवड केलेली आहे आणि इथून पुढे बी आम्ही करत राहणार आणि हे काम खूप चांगलं आहे आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो का सगळ्यांनी कमीत कमी 2-2 झाडे तरी प्रत्येक वर्षी लावावेत आणि आपल्या महाराष्ट्र, भारत, जगाचं वातावरण चांगलं होईल एवढीच सांगण्याची इच्छा आहे। जय हिंद। नमस्कार, मी मेजर निळकंठ उल्हारे, अध्यक्ष जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य। आज 26 जुलै कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि या शुभ मुहूर्तावरती जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन अध्यक्ष शिवाजी पालवे साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड अहमदनगर येथे विविध प्रकारच्या फळांच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे आणि त्याबद्दल उपस्थित सर्व सैनिक माध्यमांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम जे सैनिक कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाले आणि ज्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं, अशा सर्व शूरवीर शहीद सैनिकांना सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो आणि जे सैनिक देशाच्या बॉर्डरवर आज रक्षण करतायत, या सर्वांचे खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आभार मानतो। आज या दिनाचं औचित्य साधून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून 25 वेगवेगळे फळझाडं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि खरंच एक सैनिक देशासाठी लढतो आणि शहीद झाल्यानंतर
तो सैनिक अमर त्या ठिकाणी आपण ज्याला अमर म्हणतो अशा स्वरूपाचं एक मोठं कार्य करून या भूमीवरून तो सैनिक जातो आणि त्या सैनिकाची आठवण कुठंतरी असावी म्हणून खऱ्या अर्थानं जय हिंद फाउंडेशनने आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत की ज्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं आहे या सैनिकाचं कुठंतरी पुनर्जीवित त्या ठिकाणी झाडाच्या माध्यमातून दिसावे अशी एक संकल्पना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहमदनगर आणि जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला। उपस्थित असलेल्या सर्व सैनिक बांधवांचे या ठिकाणी मी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच जे सेवानिवृत्त सैनिक आहेत ज्यांनी अशीच सेवा आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी करत राहावत अशी या सैनिकांनाही या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कारगिल शौर्यगाथा ज्या शूरवीरांनी लिहिलेली आहे त्यांना शतशत नमन। जय हिंद फाउंडेशनच्या वतीने कारगिल विजया दिवसानिमित्त 2023मध्ये 200 मूळगणी आणि विविध फळांची झाडे लावली होती। त्याचनुसार कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवाप्रसंगी आज 20 विविध फळांची झाडे महासैनिक लॉन अहमदनगर येथे लावण्यात येत आहेत। जय हिंद फाउंडेशनचं कार्य पर्यावरणासाठी खूप उत्कृष्ट आणि मोलाचं आहे। त्यांना हार्दिक शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद।